नमस्कार, मी विश्वास उटकी. रत्नाकर बँक लिमिटेड ही कोल्हापूरला स्थापन झाली 92 वर्षापूर्वी. हे आता सगळ्या महाराष्ट्रातल्या बँक कर्मचाऱ्यांना माहिती आहे. रत्नाकर बँक लिमिटेड ही 2003 मध्ये जी विश्ववीर आहुजा यांनी ही बँक टेकओव्हर केली तेव्हा 309 कोटी रुपयाचं भाग भांडवल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे आणणं हा एक नियम होता. त्यामुळे 309 कोटीचं भाग भांडवल त्यांनी आणलं. त्यांचं संचालक मंडळावरती कब्जा आला आणि मग त्यांनी रत्नाकर बँक लिमिटेडचं एक नामांतरण केलं. त्याचं नाव आत्ता आपल्याला जे माहिती आहे, ह्या पिढीला जे माहिती आहे ते RBL बँक लिमिटेड. आता त्याचं मुख्य कार्यालय हे अर्थातच रत्नागिरीमध्ये आहे, पण मुंबईमध्ये इंडियाबुलचं जे काही मोठं टॉवर आहे त्या ठिकाणी रत्नाकर बँकेचं जवळजवळ मुख्य कार्यालय आहे. मी एवढी प्रस्तावना का करतोय? या प्रस्तावनेमागे आत्ता एक स्पष्ट गोष्ट अशी दिसते की रत्नाकर बँकेचं एक AGM म्हणजे शेअर होल्डरची जनरल बॉडी मीटिंग ही 12 तारखेला कोल्हापुरात आहे. त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांच्यापुढे एक प्रस्ताव येणार आहे आणि तो प्रस्ताव असा आहे की जो प्रस्ताव तो केवळ त्या शेअर होल्डर पुरता नाही आहे. त्या प्रस्तावाचा एक इम्पॅक्ट परिणाम समाजावरती, राजकारणावरती, बँकिंग व्यवस्थेवरती आणि एकूणच देशाच्या बँकिंग व्यवहाराच्या धोरणावरती होणार आहे. आणि त्याचा जो काही प्रस्ताव आहे तो ऑलरेडी माध्यमांमधून आलेला आहे. मी नव्याने काही गोष्ट सांगतोय का? तर तसंही नाही की या विषयावरती मी वारंवार बोलून गेलेलो आहे. पण बातम्या ज्या येतात त्या कशा येतात की रत्नाकर बँक म्हणजे RBL लिमिटेडची AGM आहे. AGMमध्ये एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई या नावाची एक बँक, आता त्यांनी रत्नाकर बँकेच्या संचालक मंडळाशी एक समझोता केलेला आहे. त्या समझोत्यानुसार रत्नाकर बँकेचे 60% इक्विटी म्हणजे शेअर होल्डिंग हे या एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई, अर्थातच विदेशी बँक आहे, हे विदेशी भांडवल 60% या बँकेच्या बोर्डात येणार म्हणजे मालकी हक्कात येणार. म्हणजे रत्नाकर बँक लिमिटेडचं नाव बदलत असताना जो संदर्भ मी सांगितला, आता ह्यापुढे ही रत्नाकर बँक लिमिटेड याचं रत्नाकर नाव पुसलं जाईल हे तर स्वाभाविकच आहे. समजा ते नाव ठेवलं तरी या बँकेचं नावाचं कंट्रोल जो आहे ना, म्हणजे या बँकेचा कंट्रोल जो आहे ना तो एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबईकडे जाईल. तुम्ही विचार करा, माहिती काढा, मग तुमच्या लक्षात येईल एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई म्हणजे दुबई सरकार. दुबई सरकार रत्नाकर बँक लिमिटेड म्हणजे RBL बँक लिमिटेड सारखी एक सध्या देशामध्ये सर्वत्र आहे. माझ्या माहितीप्रमाणे सुमारे 800 शाखा आहेत. त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात बँकिंग करस्पॉन्डंट्स आहेत, कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत, व्यवसाय मोठा आहे. नाही म्हटलं तरी 3.5 लाख कोटीचा व्यवसाय आहे त्यांचा, म्हणजे चांगला व्यवसाय. आणि गेल्या 20 वर्षात ही एक मोठी बँक म्हणून नावारूपास आली. पूर्वी ती कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातली बँक होती. होय, जैन समुदायाची बँक, किसानांची बँक, त्या ठिकाणी नामवंत जे काही शेअर होल्डर्स होते त्यांचं वर्चस्व त्या ठिकाणी बोर्डावर होतं, ते जैन समाजाचं होतं. पण आता 12 तारखेला होणाऱ्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये लोकांच्या भूमिका काय आहेत, बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या भूमिका काय आहेत आणि जनतेने ह्या प्रश्नाकडे कसं बघायला पाहिजे यासाठी मी हा व्हिडिओ करतोय. मला एक सांगायचं आहे की विदेशी भांडवल म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणा किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणा, हे 20% एकूणच या बँकिंग क्षेत्रामध्ये परमिजिबल होतं. मग तुम्ही म्हणाल की मग ICICI बँक आणि HDFCमध्ये 74% नाही आहे का? होय, होतं, ते कमी झालेलं आहे. या बँका आता विदेशी बँका म्हणूनच ओळखल्या जातात, पण त्याच्या स्पॉन्सरशिप जी आहे ती भारतामधून आहे. उदाहरणार्थ ICICI बँक हे ICICI सिक्युरिटीजने जी पब्लिक सेक्टर होती त्याने एक प्रायव्हेट सेक्टर फ्लोट केली, ती आता ICICI बँक आहे. HDFC ही एक हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन होते, त्यांनी HDFC बँक फ्लोट केली. आता HDFCमध्ये HDFC बँक मर्ज झालेली आहे, अशी एक वेगळी परिस्थिती आहे. पण तरीही या दोनही संस्थांमध्ये
मालकी हक्क जो आहे तो 51% जास्त हा विदेशी भांडवलाचा आहे. पण विदेशी सरकारांच्या त्या बँका नाही आहेत. या इंडियन ओरिजिन असलेल्या फार तर आपण म्हणू फॉरेन बँक्स आणि त्याच्यातला विदेशी टक्का हा 51% जास्त असं त्याचं वर्णन करता येईल. आरबीएल बँक जेव्हा 60% मालकी हक्क इक्विटी हा जेव्हा एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबईकडे जाईल आणि आपल्याला माहिती आहे ते दुबई सरकार आहे, त्यावेळेस प्रश्न असा आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं असं धोरण आहे का? आता तर नाही आहे. भारत सरकारचं असं काही धोरण आहे का? अर्थातच नाही आहे. मग बँकिंग विषयक जे काही नियम आहेत, कायदे आहेत, याच्यामध्ये 20%च्या पुढे काही नाही आहे. आत्ता 12 तारखेला जनरल बॉडी मीटिंगमध्ये जेव्हा वोटिंग होईल ते पास होणं सोपी गोष्ट आहे. पण पास झाल्यानंतर त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा जनतेच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने, राजकारणाच्या दृष्टीने आणि देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने किंबहुना संपूर्ण बँकिंग क्षेत्रामध्ये हे फार महत्त्वाची घटना घडते आहे आणि म्हणून मी लक्ष वेधू इच्छितो. लक्षात घ्या, मे महिन्यामध्ये मी एक व्हिडिओ केला होता आणि तेव्हा म्हटलं होतं की जपानच्या सुमिटोमो बँकेने जवळजवळ 26% मालकी हक्क घेतला आणि नाही म्हटलं तरी 20,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवले येस बँकेच्या मालकी हक्कामध्ये. आणि त्यांना अजून 30,000 जर त्यांनी कोटी गुंतवले, 30,000 कोटी गुंतवले तर 51%चा मालकी हक्क येस बँकेवरती कब्जा मिळेल, तो सुमिटोमो या बँकेचा. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ह्याला परवानगी देईल का नाही, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परवानगी देण्याच्या पूर्ण तयारीत आहे. ही गोष्ट येस बँकेत घडत असताना मी तेव्हा असं म्हटलं होतं, दिल्लीत बसलेले राजकारणी जे काही खेळ खेळण्यामध्ये कधीच नावाजलेले नव्हते पण ते खेळाडू झाले. त्याने खेळाडूंच्या क्रिकेटच्या संस्था ताब्यात घेतल्या. आता ते बँकांमध्ये ताबा घेत असताना विदेशी बँकांचा आधार घेत आहेत. हे झालं येस बँकेच्या बाबतीमध्ये. आता रत्नाकर बँकेच्या बाबतीत म्हणजे आरबीएल बँक लिमिटेडच्या बाबतीत येतं. इथे हे सगळे खेळाडू राजकारणातले, खेळातले हे ऑपरेशनमध्ये आहेत. आपण हे समजून घेऊया की एक येस बँक जाणे विदेशी भांडवलाच्या हातात, एक आरबीएल ही विदेशी भांडवलाच्या हातात जाणं हा सरळ सरळ विदेशी भांडवलाचा भारतीय खाजगी बँकिंग क्षेत्रामध्ये हल्ला आहे. आणि मी असं मे महिन्यात नव्हे त्याच्या आधी गेले 2 वर्ष सांगतोय की IDBI ही सार्वजनिक क्षेत्रातली एक बँक, पब्लिक सेक्टर बँक, ज्याला स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतं की फॉर द रेग्युलेटरी पर्पजेस IDBI बँक इज अ प्रायव्हेट सेक्टर बँक. आणि ही प्रायव्हेट सेक्टर बँक घेण्याकरता जे अनेक संस्था आहेत, त्यात कॅनडामधली एक फेअरफॅक्स नावाची वित्तीय संस्था आहे, आपले कोटक महिंद्रा ही एक वित्तीय संस्था आहे. पण तिथे सुद्धा लक्षात घ्या, तिथे सुद्धा दुबई, मॉरिशस यांच्याकडच्या काही बँकिंग व्यवस्थांनी आणि सिंगापूरमधल्या काही बँकिंग व्यवस्थांनी अर्ज केले होते की आम्हाला IDBI बँकेत इंटरेस्ट आहे. आणि तिथेही सुद्धा शॉर्टलिस्ट झाल्यानंतर एमिरेट्स नॅशनल बँक दुबई हेच नाव प्रामुख्याने आलं. आता ही बँक एका पब्लिक सेक्टर बँकेला IDBIला घेऊ इच्छिते. तो निर्णय सप्टेंबरमध्ये होणार होता. त्याच्या विरुद्ध खूप मोठा गाजावाजा संघटनांनी केला, संप केला, प्रचार केला, सगळ्या खासदारांना जागं केलं. काँग्रेस पक्षाने सांगितलं की आम्ही हे बिलकुल होऊ देणार नाही. राहुल गांधींनी ठाम भूमिका घेतली. मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी एका व्यापक बँक कर्मचाऱ्यांच्या मीटिंगमध्ये हे स्पष्टपणे जाहीर केलं की MPCC म्हणून किंवा काँग्रेस म्हणून आम्ही IDBI बँकेच्या विक्रीला ठाम विरोध करतो. एवढंच नव्हे तर भारतीय बँकिंग व्यवस्थेच्या सार्वभौमत्वावरती जो हल्ला होतोय याचा प्रतिकार काँग्रेस पक्ष करेलच, पण इंडिया अलायन्समधले सगळेच पक्ष करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमचा तुम्हाला सातत्याने पाठिंबा असेल असं त्यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यापुढे सांगितलं. आणि सातत्याने काँग्रेसचा पाठिंबा हा महाराष्ट्रातून आहे, दिल्लीमधून राहुल गांधींकडून आहे, पवन खेडा यांच्याकडून आहे. तरीसुद्धा घटनाचक्र फार वेगाने पुढे जात आहे. सप्टेंबरमध्ये IDBIची विक्री ही सेबी आणि RBI मार्फतच होणार होती. ती पोस्टपोन झाली. ती डिसेंबरमध्ये होणार होती. आता असं अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेलं आहे की आम्ही मार्च 2026 पर्यंत ह्या बँकेचा विक्री व्यवहार पूर्ण करू. म्हणजे
सप्टेंबरचा वायदा जो 2 वर्षापूर्वीचा होता, 2 वर्ष गेली, आता सप्टेंबर गेलं, त्याला जमलेलं नाही आहे, पण त्याला जमवायचं आहे. डिसेंबर नाही, मार्च फेब्रुवारी 2026 म्हणजे बजेटच्या आसपास धरा ना तुम्ही. म्हणजे IDBI विक्र नक्की झालेलं आहे. विदेशी भांडवलाला जेव्हा ते विकली जाते, या देशाच्या पब्लिक सेक्टरवरती एक फार मोठा हल्ला आहे. बँक राष्ट्रीयकरणाच्या तत्वावरती, कायद्यावरती हल्ला आहे आणि तो विदेशी भांडवलाकडून आहे आणि तो भारतीय सार्वभौमत्वावरती हल्ला आहे, असं स्पष्टपणे आमचं सगळ्यांचं मत आहे. हे बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीचं सुद्धा मत आहे, हे कामगार संघटनांच्या चळवळीचं सुद्धा मत आहे. या पार्श्वभूमीवरती येस बँक मे महिन्यामध्ये कशा पद्धतीने सुमिटोमध्ये त्याच्यामध्ये 20,000 कोटी ओतले आणि अजून 30,000 कोटी ओतणार आहे आणि त्याची मालकी जपानच्या नंबर 2च्या बँकेकडे जाणार आहे, हे मी वारंवार सांगून झालो. त्यानंतर आता मी जे सांगतोय की रत्नाकर बँक लिमिटेड म्हणजे आता RBL लिमिटेड ही एक मोठी 2.5 लाख कोटीचं बॅलन्स शीट असलेली बँक गिळंकृत करण्याकरता एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई कोल्हापूरमध्ये जेव्हा रत्नाकर बँक लिमिटेडची म्हणजे RBL बँक लिमिटेडची एजी होईल, त्यावेळेस असा समजवता होईल की 60% इक्विटी ही एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई म्हणजे सरळ दुबई सरकारकडे जाणार आहे. हा समझौता या 2 संस्थांमध्ये झाल्यानंतर RBI त्याच्यावरती शिक्कामोर्तब करेल. अशा तऱ्हेचं RBIच्या एकूणच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरकडून सांगण्यात येतंय की खाजगीकरण काही वाईट नाही हो, आता स्पर्धा आहे, आम्हाला खाजगी बँका पण मोठ्या करायच्या आहेत, आम्हाला राष्ट्रीयकृत बँका 12च्या 4 बनवायच्या आहेत, त्यांचं कन्सॉलिडेशन करायचं आहे. 12 बँकेची गरज नाही आहे. एक काळ 7-8 वर्षापूर्वी काय सांगितलं जात होतं, स्टेट बँक ऑफ इंडिया ही पहिल्या 100मध्ये नाही आली आता, कारण 27 बँकांच्या 12 बँका झाल्या. आता स्टेट बँक ऑफ इंडिया सहित अन्य 11 बँका ह्या पहिल्या 50मध्ये याव्यात. 4 बँका येतील जर त्यांचं कन्सॉलिडेशन झालं तर. कन्सॉलिडेशन म्हणजे काय, एकमेकांमध्ये विलीनीकरण झालं तर होईल. मग काय होईल, बँक ऑफ महाराष्ट्राचं अस्तित्व संपेल, युको बँकेचं अस्तित्व संपेल, होय, कॅनरा बँक राहील, पंजाब नॅशनल बँक राहील, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया राहील, बाकीच्या बँका संपणार. सो कुठली राहील आणि कुठली जाईल हे जाऊ द्या, पण 4 बँका राहतील. बरं, त्या 4 बँका पहिल्या भारतात जगातल्या 50मध्ये आल्या तर असं काय मोठा फरक पडणार आहे. साधारणपणे बँकिंग व्यवस्थेमध्ये मोठ्या कॉर्पोरेट भांडवलदारांना अनेक ठिकाणी कर्ज घेण्यासाठी जाण्याच्या ऐवजी त्यांना 1 विंडो सर्व्हिस म्हणजे एका मोठ्या बँकेकडून हजारो कोटीचं कर्ज हवं असेल तर त्या बँकेच्या चेअरमनला त्या कॉर्पोरेटच्या दाराशी नव्हे, कॉर्पोरेट पण त्याच्याशी दाराशी जाईल अशी मोठी बँक करणं. बिग बॅलन्स शीट, बिग साईज बॅलन्स शीट, बिग स्ट्रेंथ बॅलन्स शीट. म्हणजे आता बँकांची ताकद नाही म्हटलं तरी, स्टेट बँक ऑफ इंडियाची नाही म्हटलं तरी 70-75 लाख कोटीची बॅलन्स शीट त्यांची आहे. इतरही बँका, युनियन बँक असो, बँक ऑफ महाराष्ट्र आता 5 लाख कोटीच्या आसपास आली, तर युनियन बँक 8 ते 9 किंवा 10 लाख कोटीच्या आसपास आहे. पंजाब नॅशनल बँक नंबर 2ची मोठी बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया नंबर 1ची बँक आहे. असो, मुद्दा असा की 4 बँका झाल्यानंतर या साधारणपणे 20-25 लाख कोटीच्या ताकदीच्या बँका बनतील असं आपण गृहीत धरू. म्हणजे जगातल्या 50 पहिल्यामध्ये यांचं बॅलन्स शीट येईल. म्हणजे काय फार मोठं. एरवी तेरवी त्या मोठ्याच होत्या, चांगल्या होत्या, चांगलं काम करत होत्या, खेडोपाडी शाखा होत्या. जेव्हा बँकांचं कन्सॉलिडेशन होतं तेव्हा मोठ्या प्रमाणात शाखा बंद होतात, कर्मचाऱ्यांची संख्या कमी होते. आणि आत्ता आपल्याला जे बँकांमध्ये चित्र दिसतं, बँकांच्या शाखा मोठ्या, आतमध्ये काम करणारे 2 किंवा 3 आणि मोठ्या हॉलमध्ये 2 किंवा 3 लोक बसतात. छोटी ब्रांच असली तर एकच माणूस दिसतो आणि संगणकीकरणामुळे लोकांना सर्व्हिसेस मिळतात. पण कशा मिळतात हे ज्याचा त्याचा अनुभव आहे. अत्यंत वाईट सर्व्हिस ती खाजगी बँकांमध्ये पण आहे आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पण आहे. कर्मचारी बिचारा झालेला आहे, अधिकारी सुद्धा बिचारा झालेला आहे आणि त्यांची एकूणच सरकारवरची पकड ही अत्यंत कमी झालेली आहे. त्यामुळे वेतनवाढीचे प्रश्न ते हाताळतात, दर 5 वर्षांनी ते हाताळायचे असतात. पण प्रश्न असा आहे, जेव्हा बँकांचा मालक हा या देशाचं सरकार नसेल
आणि खाजगी बँकांमध्ये सुद्धा खाजगी बँकांमध्ये विदेशी संस्था जेव्हा येतील तेव्हा लढून मिळवलेली पेन्शन ही लोकांची ते मरेपर्यंत आणि ते मेल्यानंतर फॅमिली पेन्शन असणं ही जी काही प्रक्रिया राष्ट्रीयकृत बँकांमध्ये किंवा काही खाजगी बँकांमध्ये सुद्धा संघटनांनी लढवून मिळवली आहे, ती जेव्हा विदेशी बँकांच्या हातात जेव्हा जाईल तेव्हा आज कोणी किती म्हटलं तरी आमची पेन्शन सुरक्षित आहेत, तर ते सगळेजण मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. आणि म्हणून जे पेन्शनधारक आहेत त्यांनी सावध व्हायला पाहिजे, ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांनी सावध व्हायला पाहिजे. त्यांनी लक्ष्मी विलास बँकेचं उदाहरण घ्यावं. DBSमध्ये मर्ज झाल्यानंतर त्यांचे काय हाल झाले. आणि आत्तासुद्धा कुठल्याही खाजगी बँकांमध्ये पेन्शन हा प्रकारच नाही आहे आणि NPS म्हणजे पेन्शन नव्हे. त्यामुळे सरकारच पेन्शन काढून घेते आणि सरकार बँकांचा मालकी हक्कसुद्धा सोडून देते. तेव्हा गेल्या अनेक वर्षात लढून मिळवलेले सगळे अधिकार हे संपुष्टात येत आहेत. बँकांचा मालक आता भारत सरकार राहणार नाही असं स्वतः निर्मला सीतारामन हे सांगतायत. कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे, आम्ही राष्ट्रीयकरणानंतर बँका चालल्या नाहीत, उद्दिष्ट साध्य झालं नाहीत. चक्क खोटं बोलतायत. किंबहुना इंदिरा गांधीने बँकांचं राष्ट्रीयकरण केल्यानंतर या देशामध्ये बँकांच्या विकासामुळे जनतेपर्यंत बँका गेल्या, जनतेचा पैसा बँकात आला. ह्या पैसा या देशाच्या उद्योगासाठी, शेतीसाठी, किंबहुना सर्व्हिस सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि ॲग्रिकल्चर सेक्टर या सगळ्या अंगांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारं असं काम, होय सुवर्णाक्षराने लिहून ठेवणारं काम राष्ट्रीयकृत बँकांनी केलंय. पण आजच्या आमच्या अर्थमंत्री चक्क त्यांच्या नेहरू द्वेषापोटी, चक्क त्यांच्या इंदिरा गांधी द्वेषापोटी राष्ट्रीयकरणातून उद्दिष्ट साध्य झालं नाही अशा तऱ्हेची भाषा वापरतात. त्यामुळे आपण आजच्या सरकारच्या आकलनाची प्रत ओळखूया आणि ते एक जनताविरोधी काम करतायत. कारण का त्यांना राष्ट्रीयकृत बँका ह्या 49% FDIचा ते नियम RBIच्या मार्फत आणून पार्लमेंटमध्ये लोकसभेत न जाता, खासदारांना अंधारात ठेवून, राजकीय पक्षांशी न बोलता, कामगार संघटनांशी न बोलता ते सरळ सरळ हा व्यवहार करतायत विदेशी बँकांशी, विदेशी सरकारांशी आणि या देशातल्या उद्योगपतींशी. त्यांचं साठलोटं आहे आणि त्याच्यामध्ये बँकिंग व्यवस्थेमधले जमलेले 250 लाख कोटीपेक्षा जास्त मोठी रक्कम आता ते विदेशी भांडवलाला सुपूर्द करतायत. हे एक देशद्रोही आणि जनताद्रोही कृत्य आजचं केंद्र सरकार करते. अशा तऱ्हेची नवीन बँकिंग व्यवस्था, त्याची सुरुवात हे खाजगी क्षेत्रच विदेशी बँकांना आणि विदेशी सरकारांच्या कंट्रोलिंग पॉईंट्सला देणं अशा तऱ्हेच्या गोष्टी आहेत. आणि त्याची सुरुवात रत्नाकर बँकेच्या कोल्हापूरच्या जनरल बॉडी मीटिंगपासून सुरू होते. ही जनरल बॉडी मीटिंग 12 तारखेला आहे. त्याचा परिणाम आज ना उद्या लवकरच या देशातल्या तमाम खाजगी बँकांवरती होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ कर्नाटका बँक कर्नाटकमधलीच नाही आहे, ती अनेक राज्यांमध्ये खाजगी बँक आहे. फेडरल बँक ही केवळ केरळची नाही आहे, ती अनेक राज्यांमध्ये पसरली आहे. कॅथलिक सिरियन आहे, आणखीन अनेक बँका आहेत. यांचं अस्तित्व जेव्हा RBL बँक संपते, विदेशी हातामध्ये जाते, 60% इक्विटी एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबईकडे जातात, तेव्हा अन्य खाजगी बँका ह्या लयाला जाण्याची सुरुवात होते. आणि IDBI बँकेविषयी गेले 2-2.5 वर्ष स्वतः सरकारच ही बँक विक्री योग्य करते. आणि त्या ठिकाणी मोनेटायझेशन ऑफ ॲसेट्स ही जी सरकारची थेरी आहे, मोनेटायझेशन ऑफ लँड, मोनेटायझेशन ऑफ एव्हरीथिंग, हे बजेटमधलं प्रपोजल आज मोनेटायझेशन ऑफ ॲसेट यातून ते आपली वित्तीय तूट भरून काढण्याकरता राष्ट्रीयकृत बँकांची डिसइन्व्हेस्टमेंट आणि नंतर त्याची विक्री, अशा पद्धतीचा एक हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर होतोय, बँकिंग क्षेत्रावर होतोय. आणि म्हणून प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्ष याला कठोर विरोध करत असताना, होय डावे पक्ष करतायत, पण रस्त्यावरची लढाई कुठे आहे? रस्त्यावरची लढाई कुठे आहे? ती बँक ठेवीदारांची असायला पाहिजे,
बँक शेअरहोल्डरची असायला पाहिजे, बँक अधिकाऱ्यांची असायला पाहिजे, पण आपल्याच प्रश्नांच्या मध्ये गुरफटून राहणाऱ्या कामगार संघटना यापुढे या बँक राष्ट्रीयकरणातून जो भारताचा विकास झाला, भारत ताठ मानेने उभा राहायला शिकला, संपूर्ण जगामध्ये आपण एकेकाळी 10व्या नंबरवरून आता आपण म्हणतो की 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था झालो, याचं कारण बँका ह्या स्थिर होत्या, सरकारच्या हातात होत्या त्या, अर्थात LIC, GIC आणि भारताचं सार्वजनिक क्षेत्र ज्याची निर्मिती नेहरू सरकारांच्या विचारातून झाली आहे, इंदिरा गांधींच्या सरकारांच्या विचारातून झालेली आहे आणि अर्थातच मनमोहन सिंग सरकारने त्याचा अत्युच्च विकास केलेला आहे. आणि म्हणून आम्ही डिसइन्व्हेस्टमेंट करत असताना सुद्धा 51% जास्त मालकी भारत सरकारची राहील याचं त्यांनी सुतोवाच 95 मध्ये केलं. असा नियम त्यांनी 2000 UPचं सरकार आलं तेव्हा त्यांनी जाहीरपणे सोनिया गांधींनी सांगितलं, ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम आवर गव्हर्नमेंट विल रिटेन 51% ओनरशिप ऑफ द पब्लिश्ड बँक्स. आणि असा कायदा झालेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही रेग्युलेटिंग बॉडी आहे, सेबी ही रेग्युलेटिंग बॉडी आहे, पण आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेबी सरकारशी हातमोडी करते आहे. त्यांची स्वायत्तता कधीच संपलेली आहे. कायदा धाब्यावर बसून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्स करून आज 1-2 खाजगी बँका जाताना दिसत आहेत विदेशी बँकांकडे आणि पर्यायाने मार्च 26 पर्यंत जर एक IDBI आपल्या हातातून गेली, माझं म्हणणं असं आहे IDBI बँक राष्ट्रीयकरण करा, त्याचं RBLचं राष्ट्रीयकरण तुम्ही करू शकता. तुम्ही येस बँक वाचवण्याकरता स्टेट बँक ऑफ इंडियाला पुढे केलं, चांगली गोष्ट केलीत. एक मोठी बँक कोसळण्यापासून वाचवलं. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने वाचवलं, पण स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर खाजगी क्षेत्र बँकांचे 19% भाग भांडवल आता तुम्ही सुमोटोला देऊन टाकताय आणि पर्यायाने तुम्ही विदेशी बँकांना येस बँकेचं हस्तांतरण करतात. याच्यामागे राजकीय शक्ती कोण आहेत हे कळायला फारसं अवघड जाऊ नये. सध्याच्या केंद्र सरकारमध्ये मगाशी मी म्हटलं ज्यांचा खेळ चालू आहे ते आता बँका ताब्यात घेत आहेत आणि म्हणून RBL लिमिटेड असो, येस बँक लिमिटेड असो, याच्यावरती कोण ताबा घेऊ शकतात त्या राजकीय शक्ती ओळखायला शिकलं पाहिजे. आणि त्याकरता खाजगी बँका अशा पद्धतीने विदेशी सरकारांच्या हातात जाणं आणि नंतर राष्ट्रीयकृत बँका 12च्या 4 होणं, पहिली IDBI संपुष्टात येणं हा या देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या नव्हेच तर संपूर्ण बँकिंग व्यवस्थेवरती विदेशी भांडवलाचा धोका आहे. तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनी भारतात कशी आली, का आली आणि नंतर काय झालं हे मी नको सांगायला ना. आता मोदी सरकारच्या कालखंडामध्ये विदेशी सरकारांचं बँकिंग व्यवस्थेतील सरळ आक्रमण आहे आणि ते कोल्हापूर सारख्या ठिकाणी आहे. विचार करा, हा व्हिडिओ शांतपणे ऐका आणि आपण काय करू शकतो हे रोखण्याकरता एकजुटीने हा विदेशी भांडवलांचा, विदेशी थेट भांडवलाचा आणि सरकारांचा बँकिंग क्षेत्रातला असा प्रवेश जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अप्रूव्ह करणार आहे, सेबी पण अप्रूव्ह करेल आणि मग मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अप्रूव्ह करणार नाही तर काय करणार, कारण का सेटिंग तर त्यांचंच आहे हे उघड दिसतं. आता RBL बँकेच्या बोर्डाची काय हिंमत होती अशा तऱ्हेचा 60% इक्विटी एका दुबई सरकारला हँडओव्हर करण्याचा. आणि म्हणून रात्र विदेशी सरकारांची आहे, वैर्याची आहे, ती विदेशी भांडवलाची आहे. तमाम भारतीय नागरिकांनी ज्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये बचत केलेली आहे, गुंतवणूक केलेली आहे, ती सगळी ते भारतीय नागरिक म्हणून करतात, ती आता पूर्णपणे धोक्यात येण्याची सुरुवात झालेली आहे. व्याजदर कमी होतात, पण आता अशा बँका जेव्हा टेकओव्हर होतात तेव्हा तुम्ही बचत कोणासाठी करतायत, आपल्या देशासाठी का विदेशी सरकारांसाठी, याचा विचार सर्वांनीच करायला पाहिजे. आणि म्हणून ठेवीदार ते कुठल्याही प्रकारचे ठेवीदार असोत, त्यांनी आणि शेअर होल्डरनी आणि नागरिकांनी आपल्या देशातली बँकिंग व्यवस्था धोक्यात आली आहे. सरकारच आपले रेग्युलेटर हे विकण्याची तयारी करतायत. म्हणून धोक्याची घंटा वाजताना आपल्याला ती कळली पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ केला आहे. आपण तो लाईक करावा, तो शेअर करावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ दे हे. कारण आर्थिक प्रश्नाचं प्रबोधन करणं
हे फार आवश्यक आहे. आपल्या देशाची बँकिंग सुरक्षा, आपल्या देशाची अर्थव्यवस्थेची सुरक्षा ही सुद्धा विदेशी भांडवल जेव्हा अशा तऱ्हेने बँकिंग व्यवस्थेत येतं तेव्हा ते आक्रमण असतं. एवढंच मी सांगतो. इथेच थांबतो. व्हिडिओ सर्वत्र पाठवा. धन्यवाद.